आज आपण 6वीच्या जनरल सायन्स विषयातील 4थ्या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत. या पाठाचं नाव आहे डायव्हर्सिटी इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. चला तर मग आपण स्वाध्यायातील पहिल्या प्रश्नांपासून सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, मॅच द फॉलोइंग करेक्टली. येथे आपल्याला ग्रुप ए आणि ग्रुप बी असे दोन गट दिले आहेत. ग्रुप ए मध्ये प्राण्यांचे अधिवास म्हणजेच राहण्याची ठिकाणे दिली आहेत आणि ग्रुप बी मध्ये प्राण्यांची नावे आहेत. अक्वॅटिक म्हणजेच पाण्यात कोण राहतं? मासा. म्हणून पहिल्याची जोडी लागेल फिश सोबत. चिखलात किंवा दलदलीत कोण राहतं? रानगवा. म्हणून दुसऱ्याची जोडी लागेल वाईल्ड बफलो सोबत. ॲम्फिबियन म्हणजे उभयचर, जो पाण्यात आणि जमिनीवरही राहू शकतो, तो आहे बेडूक. म्हणून तिसऱ्याची जोडी फ्रॉग. आणि पाण्याच्या पृष्ठभागावर कोण तरंगतं? हंस. म्हणून चौथ्याची जोडी लागेल स्वान सोबत. हा प्रश्न समजून घेतल्यानंतर आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. फाइंड द ऑड वन आउट अँड गिव्ह रिझन फॉर द सेम. म्हणजेच गटात न बसणारा शब्द ओळखा आणि त्याचे कारण सांगा. यात ए आहे काव, हॉर्स, गोट, फिश. गाय, घोडा, शेळी आणि मासा. यात वेगळा कोण आहे? अगदी बरोबर, फिश, मासा. कारण गाय, घोडा आणि शेळी हे जमिनीवर राहणारे टेरेस्ट्रियल प्राणी आहेत, तर मासा हा पाण्यात राहणारा अक्वॅटिक प्राणी आहे. आता बी पाहूया. मँगो, पीपल, गुआवा, कोरिअँडर. आंबा, पिंपळ, पेरू आणि कोथिंबीर. यातून गटाबाहेर जाईल कोरिअँडर म्हणजेच कोथिंबीर. कारण आंबा, पिंपळ आणि पेरू हे मोठे वृक्ष ट्रीज आहेत, तर कोथिंबीर ही आकाराने खूप लहान असलेली वनस्पती म्हणजेच हर्ब, रोपटे आहे. पुढचा गट सी. कँगरू, चीता, कॉकरोच, डिअर. कांगारू, चित्ता, झुरळ आणि हरिण. यामध्ये कॉकरोच वेगळा आहे, कारण कांगारू, चित्ता आणि हरिण हे सस्तन प्राणी किंवा 4 पायांचे मोठे प्राणी आहेत, तर झुरळ हा एक कीटक, इन्सेक्ट आहे. आणि शेवटचा गट डी. मूंग, ज्वार, व्हीट, बाजरा. मूग, ज्वारी, गहू, बाजरी. यातून मूग हा शब्द वेगळा निघेल. यामागचे वैज्ञानिक कारण असे आहे की मूग ही द्विदल वनस्पती, डायकॉट आहे, जिच्या बीचे 2 समान भाग होतात, तर ज्वारी, गहू आणि बाजरी या एकदल वनस्पती, मोनोकॉट आहेत. आता याच माहितीचा वापर करून आपण पुढचा प्रश्न सोडवूया. राईट ट्रू ऑर फॉल्स. येथे आपल्याला काही विधाने आणि त्यासोबत त्यांची काही चित्रेही दिली आहेत, ज्यामुळे आपल्याला उत्तर ओळखणे सोपे जाईल. ए. हिना इज अ टाईप ऑफ श्रब. तिथे दिलेल्या हिनाच्या चित्राकडे पहा. हिना ही खूप उंचही नसते आणि खूप लहानही नसते. ती झुडूप, श्रब प्रकारात मोडते. बी. ट्रीज विथ टॅपरूट्स कोलॅप्स इझिली इन अ लाईट स्टॉर्म. सोटमूळ असणारे वृक्ष हलक्या वादळात सहज कोलमडतात. तिथे मुळांचे आणि वादळाचे चित्र दिले आहे. हे विधान फॉल्स आहे, कारण सोटमूळ, टॅपरूट जमिनीत खोलवर जाते आणि झाडाला भक्कम आधार देते, त्यामुळे ते वादळात सहज पडत नाही. सी. मँगो ट्रीज डू नॉट बेअर फ्लावर्स. आंब्याच्या झाडाला फुले येत नाहीत, म्हणजेच हे विधान सुद्धा फॉल्स आहे. फळे येण्याआधी आंब्याच्या झाडाला फुले, मोहर येतातच. डी.
पोलार बेअर्स लिव्ह इन द डेझर्ट. ध्रुवीय अस्वले वाळवंटात राहतात. तिथे बर्फाळ प्रदेशातील अस्वल आणि वाळवंटाचे चित्र दिले आहे. हे विधान फॉल्स आहे. नावावरूनच समजते की ध्रुवीय अस्वले बर्फाळ प्रदेशात राहतात, वाळवंटात नाही. ई. सम स्पीशीज ऑफ स्नेक्स आर ॲम्फिबियन्स. सापांच्या काही प्रजाती उभयचर आहेत. हे विधान फॉल्स आहे. साप हा सरपटणारा प्राणी, रेप्टाईल आहे. तो बेडकासारखा उभयचर ॲम्फिबियन नाही. चला आता यानंतरचा प्रश्न समजून घेऊया. ऑब्झर्व द रिलेशनशिप इन द फर्स्ट पेअर अँड कम्प्लीट द सेकंड पेअर. म्हणजेच पहिल्या जोडीतील संबंध ओळखून दुसरी जोडी पूर्ण करा. ए. लिव्हिंग ऑन ब्रांचेस ऑफ ट्रीज मंकी. लिव्हिंग अंडरग्राउंड डॉट डॉट. जर झाडांच्या फांद्यांवर माकड राहत असेल तर जमिनीखाली अंडरग्राउंड कोण राहतं? याचे उत्तर तुम्ही माईस, उंदीर असे लिहू शकता. तसेच बँडिकूट्स, घुशी, श्रूज, छछुंदर किंवा रॅबिट्स हे देखील जमिनीत बीळ करून राहतात. त्यामुळे ती उत्तरेही बरोबर आहेत. आणि हो मित्रांनो, जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना व्हॉट्सॲपवर शेअर करायला विसरू नका. बी. लिव्हिंग ऑन ड्राय लँड्स हॉर्स. लिव्हिंग इन केव्स डॉट डॉट. जर कोरड्या जमिनीवर घोडा राहत असेल तर गुहेत कोण राहतं? गुहेत राहणाऱ्या प्राण्याचे उत्तर तुम्ही टायगर असे लिहू शकता. आतापर्यंत आपण प्राण्यांबद्दल माहिती घेतली. आता आपण पुन्हा वनस्पतींकडे वळूया. लुक ॲट द फॉलोइंग पिक्चर्स केअरफुली. व्हॉट इन्फॉर्मेशन डू यू अंडरस्टँड अबाउट दीज प्लांट्स? नोट डाऊन ऑल पॉइंट्स इन युअर नोटबुक. येथे दोन सुंदर आकृत्या दिल्या आहेत. त्यांच्या मुळांकडे आणि पानांकडे खूप काळजीपूर्वक पहा. पहिली आकृती एका मोठ्या झाडाची आहे. या झाडाचे मुख्य मूळ जमिनीत सरळ खाली गेले आहे आणि त्याला उपमुळे फुटली आहेत. याला टॅप रूट म्हणतात. अशा वनस्पतींना डायकोटिलिडोनस किंवा थोडक्यात डायकोट द्विदल वनस्पती म्हणतात. तसेच त्यांच्या पानांमधील शिरा या जाळीदार असतात. यालाच इंग्रजीत रेटिक्युलेट लीफ वेनेशन असे म्हणतात. हे तुमच्या उत्तरात नक्की लिहा. दुसरी आकृती एका गवतासारख्या वनस्पतीची आहे. तिच्या खोडाच्या तळाकडून दोऱ्यांसारखी अनेक मुरे फुटलेली दिसत आहेत. याला फायबरस रूट्स तंतुमय मुळे म्हणतात. ही वनस्पती मोनोकोटिलेडोनस किंवा मोनोकोट म्हणजे एकदल प्रकारातील आहे. अशा वनस्पतींच्या पानांमधील शिरा एकमेकांना समांतर असतात, ज्याला पॅरलल लीफ वेनेशन म्हणतात. यातील डायकॉट आणि मोनोकॉट हा फरक कायम लक्षात ठेवा. आता प्रश्न 6. Which characteristics would we consider to determine if a holy basil plant is a tree, a shrub or a herb? याचे उत्तर देताना आपण दोन मुद्दे लिहायचे आहेत. We consider the plant's height, stem thickness and strength, and the position of its branches. आणि holy basil does not grow very tall and has thin, weak branches, so it is classified as a shrub. आता या पाठातील सर्वात महत्त्वाचा वैज्ञानिक फरक समजून घेऊया. Explain the difference between monocotyledonous and dicotyledonous plants. एकदल आणि द्विदल वनस्पतींमधील फरक स्पष्ट करा. आपण हा फरक एका तक्त्याच्या स्वरूपात लिहिणार आहोत. हा तक्ता अगदी असाच पाठ करून ठेवा आणि उत्तर लिहा. चला आता सजीवांच्या अधिवासाबद्दल, हॅबिटॅटबद्दल आणखी काही माहिती पाहूया. पुढील चित्रात आपल्याला पाण्यात पोहणारे एक सुंदर बदक दिसत आहे. व्हॉट इज द हॅबिटॅट ऑफ अ डक अँड वाय? बदकाचा अधिवास कोणता आणि का?
याचे उत्तर खूप सोपे आहे. अ डक लिव्स इन पॉन्ड्स, लेक्स अँड रिव्हर्स बिकॉज इट नीड्स वॉटर टू स्विम, फाइंड फूड अँड स्टे सेफ. याच्याशीच मिळता जुळता आपला पुढचा प्रश्न आहे. तिथे आपल्याला काही प्राण्यांची चित्रे दिसत आहेत. कुत्रा, चिमणी, बेडूक, मासा आणि गांडूळ. ऑब्झर्व एनी 5 animals in your surroundings and determine their habitat. तुमच्या सभोवतालच्या कोणत्याही 5 प्राण्यांचे निरीक्षण करा आणि त्यांचा अधिवास ठरवा. या चित्रांच्या आधारे आपण त्यांचे अधिवास कसे लिहू शकतो? डॉग हा जमिनीवर राहतो म्हणून टेरेस्ट्रियल हॅबिटॅट. स्पॅरो ही हवेत उडते, झाडावर राहते म्हणून एरियल हॅबिटॅट. फ्रॉग हा पाणी आणि जमीन दोन्ही ठिकाणी राहतो म्हणून ॲम्फिबियन हॅबिटॅट. फिश हा फक्त पाण्यात राहतो म्हणून ॲक्वॅटिक हॅबिटॅट. अर्थवर्म हा जमिनीच्या खाली मातीत राहतो म्हणून अंडरग्राउंड हॅबिटॅट. हा प्रश्न तुमच्या रोजच्या निरीक्षणावर आधारित आहे, त्यामुळे हे समजायला खूप सोपे आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण या पाठाच्या अगदी शेवटच्या आणि एका खूप महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत. तो आहे आपला प्रोजेक्ट. पर्यावरणात होणाऱ्या बदलांमुळे काही प्राण्यांना जगणे कठीण जाते आणि त्यांची संख्या कमी होऊ लागते. अशा प्राण्यांना आपण धोकाग्रस्त प्रजाती म्हणतो. प्रकल्पाचा विषय आहे एंडेंजर्ड ॲनिमल्स इन महाराष्ट्र. महाराष्ट्रातील नामशेष होण्याच्या मार्गावर असलेले प्राणी. विद्यार्थ्यांना या प्रश्नाचे उत्तर आत्ताच वहीत लिहायचे नाही. जेव्हा शिक्षक सांगतील तेव्हाच हा प्रोजेक्ट तयार करा. या प्रकल्पात आपल्याला 4 प्राण्यांची माहिती आणि चित्रे दिली आहेत. ती आपण वहीत नोंदवायची आहेत. मित्रांनो, या प्रकल्पाच्या शेवटी एक खूप सुंदर आणि महत्त्वाचा संदेश दिला आहे. लेट अस प्रोटेक्ट वाईल्ड लाईफ अँड देअर हॅबिटॅट्स फॉर अ बेटर टुमॉरो. म्हणजेच उज्ज्वल भविष्यासाठी आपण आपले वन्यजीव आणि त्यांच्या अधिवासाचे रक्षण करूया. आज आपण इथेच थांबवूया.